राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा आपल्या 54व्या वार्षिक सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त ठाणे बदलतंय या विषयावर आगळावेगळा देखावा साकारला आहे। शिवसेनेचे माजी गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमात शनिवार 7 सप्टेंबर ते मंगळवार 17 सप्टेंबर दरम्यान ठाणे बदलतंय या विषयावर देखावा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीने दाखवण्यात येणार आहे। ठाणे बदलतंय या देखाव्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दिलीप बारटक्के यांनी माहिती दिली। ठाणे शहरात पायाभूत विविध प्रकल्प, रस्ते, मेट्रो, नवीन रेल्वे स्टेशन, शहरांतर्गत मेट्रो, ठाणे बोरीवली दुहेरी बोगदा यासह शहरातील आदींचा समावेश या देखाव्यात असणार आहे। त्यामुळे सर्व ठाणेकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाला भेट देऊन आपल्या ठाणे शहराच्या रूपाला बदलतं पाहावं, असंही आवाहन दिलीप बारटक्के व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या मेहनतीतून, त्यांच्या कर्तृत्वातून येत्या काही वर्षामध्ये जे विविध उपक्रम सुरू आहेत त्याचा लाभ ठाणेकरांना होणार आहे। ठाण्यामध्ये राहण्यासाठी एक ठाणे शहर पसंतीचं शहर म्हणून काही सर्वेक्षणामध्ये लक्षात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने ठाण्याची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे, त्यांच्या समस्या आहेत। त्या दृष्टीने आत्ता नियोजन करून मुख्यमंत्री ठाण्याचे झाले किंवा ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सूत्र हातात घेतली एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यानंतर शहराबद्दल जी असलेली आपुलकी, प्रेम, जिल्ह्याबद्दल लोकांची अपेक्षा या पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत। त्या दृष्टीने मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत, आरोग्याच्या दृष्टीने काही योजना चालू आहेत, समाजातील विविध घटकांसाठी योजना सुरू आहेत आणि सर्वांपर्यंत हे सरकार पोचण्याचं काम करत आहे, त्यांना लाभ देण्याचं काम करत आहे, त्यांना लाभार्थी करून घेण्याचं काम करत आहे। त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। म्हणून आम्ही ह्या वर्षी मंडळाने निर्णय घेतला की ठाणे बदलतंय ही प्रक्रिया सतत चालू होणार आहे आणि म्हणून गणेशोत्सवापासून आपण सर्व आम्ही मंडळी येत्या संपूर्ण 2-3-4 महिन्यामध्ये हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत आणि त्याची जनजागृती, त्याचा प्रचार प्रसार आम्ही लोकांपर्यंत करणार आहोत। आणि नक्कीच आहे की आम्हाला एक मंडळाला अभिमान आहे की आम्ही हे असे गेले जे काही उपक्रम घेतलेले आहेत त्यापैकी हा एक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये हा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।